नमस्कार मंडळी, भरपूर दिवसापासून मला कंटेंट वगैरे भेटत नव्हतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो. चला आता ट्राय करूया व्हिडिओ बनवायचं. तर मी भरपूर ठिकाणी असे फिरायला वगैरे गेलो होतो, लाईक नाशिक, सुरत वगैरे गेलो होतो. बट मी चान्स मिस केले. बट आता ट्राय करतो. पप्पा म्हणे चल म्हणे आता शेतात जाऊया, आपल्याला मेथीचे बी फोकायचे. चला म्हटलं जाऊया. तेवढ्यात आम्हाला लग्नाच्या पत्रिकाचं आमंत्रण आलं, म्हणजे बिल एवढं आलं होतं या महिन्याला, काय सांगू तुम्हाला. पप्पा म्हणे या दरवेळेसपेक्षा यावेळेस जास्त बिल आलेलं आहे म्हणे. घरी जाऊन तेवढं बिल वगैरे ठेवणे म्हणे, शेतामध्ये ते कुठं हारलं बिरलं तर अजून वांदे होतील. मग आलो मी आमच्या घरी बिल ठेवायला. शेतात पोहोचल्यानंतर पप्पान त्यांनी चालू केली मेथीची भाजी उपटायचं काम चालू करून दिलं. पप्पा म्हणे तू बी बैस म्हणे, आता तू बी करू लाग म्हणे. मग मी उपटू लागलो आणि पप्पा ते जुडी वगैरे बांधू लागले. जो बी शेतकरी असेल ना, भाजी उपटता उपटता त्याला खायची एक अलगच मजा येते बाई. मी तर भरपूर सारी भाजी वगैरे खाल्ली शेतात उपटता. फायनली आज आमच्या भाजीचा लास्ट डे होता. पूर्ण वावरामधली भाजी वगैरे उपटली गेली होती. आता मी चाललोय मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी आणि पूर्ण वावर पूर्ण भाजी खतम. आणखी दुसऱ्या वावरामध्ये टाकण्यासाठी आणली होती आम्ही मेथीचं बी. ते म्हणे पप्पा म्हणे मी टाकतो, तू पिंपळनेर जा भाजी वगैरे विकून ये. मग मी आलो पिंपळनेर भाजी विकण्यासाठी. एक मित्र भेटला होता, तो म्हणे मला क्लासला जायचं आहे, मला ड्रॉप कर म्हणे पिंपळनेर पोहोचल्यानंतर मार्केटमध्ये काही गर्दी वगैरे होती नाही. संध्याकाळी लई गर्दी राहते. आता तर मी बसलेलो आहे शांतपणे. मार्केटमध्ये एवढी भाजी आलेली विकलीच जात नाही, किती टाइमपासून बसलेलो आहे. तर काय आपला घरचा माल आहे, सस्ता मागा तर विकून देतो, काय टेन्शन नाही तसं आपल्याला. मी असेच व्हिडिओ कंटिन्यू करू का नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला असेल तर फॉलो करून घ्या.